समीर आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं गोलंदाजीचा विचार जर केला तर अत्यंत फॉर्ममध्ये असलेला खेळाडू या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगला टप्पा खेळून नक्कीच पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा येतोय चौकार. मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण हा तिसरा चेंडूवरती चांगला जोरदार प्रहार केला. नक्कीच बॅटची कडा घेऊन हा चेंडू वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला. 3 चेंडूची सांगता झाली आणि या 3 चेंडूवरती धावा झालेल्या पाहायला मिळतात त्या 6 धावा. नक्कीच पहिला चेंडू 1 धावेवरती संपुष्ट धावा, दुसऱ्या चेंडूवरती चांगला आपल्याला फटका पाहायला मिळाला. कार्पेट चादर घेऊन हा चेंडू 4 धावांसाठी आपल्याला पाहिलात. नक्कीच एक सक्सेसफुल फटका या ठिकाणी पाहिला आणि नंतर हा तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा मैदानामध्ये रितेश या 3 चेंडूमध्ये आलेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 3 चेंडू 5 षटकांच्या या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मात्र या आवाज संघाकडनं असेल. झिराट संघ मात्र आपण जर पाहिलं तर 2 खेळाडू कमी घेऊन खेळताना पाहायला मिळते आणि नक्कीच ह्याची मात्र कुठेतरी ताकद किंवा ह्याचा मात्र फायदा हा मात्र कुठेतरी आवाज संघाला नागेश्वर आवाज संघाला कुठेतरी घेणं गरजेचं असेल. पाहता पाहता रितेशचे गोलंदाजीतले हे 4 चेंडू एक महत्त्वाचे 4 चेंडू आपण पाहिलेत. कोणताही मोठा फटका आता घेण्यापासून रोख धरलेला पाहायला मिळतोय आणि अशा प्रयत्नामध्ये रितेश ही गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडूकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायची आहे. चेंडू नंबर 5 पुन्हा एकदा समीरसाठी. मात्र या चेंडूमध्ये समीरने चांगला फटका खेचला आणि पाहायला गेलं तर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मिळतोय षटकार. जरी महत्त्वाच्या मैदानामध्ये भूमिका पार पाडण्यासाठी उतरल्यानंतर आपली विकेट मैदानामध्ये जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे आणि या पॉवर प्ले षटकाचा उपयोग सुद्धा त्यापेक्षा जास्त करायचा आहे. हे मात्र समीकरण आता मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. समीरचं खरंच कौतुक करावं लागेल. एक चांगला फटका मारून पहिल्या षटकामध्ये धावसंख्या वाढवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच दुसरा चेंडू हा सुद्धा ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहिलात. नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेचा पाठलाग करत हा चेंडू गेला. मंदार मंदार गोलंदाजीला सुरुवात करणार. आता मात्र पंचांच्या उजव्या साईडनं गोलंदाजीला सुरुवात स्ट्राईकवरती आता पाहायला मिळेल गणेश. ह्या मात्र चेंडूवरती गणेश ही मोठा प्रहार केलाय. नक्कीच नो डाऊट हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळेल षटकार.
तर खरं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी 4 धावा गेल्या असत्या, 2 धावा डिफेन्स करण्यात नक्कीच यश आलेलं पाहायला मिळते आणि ह्या चेंडूवरती 2 धावेवरती संपुष्ट आलेला हा चेंडू आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती धावा होत्या 23, त्यामध्ये 2 प्लस केलं तर धावसंख्या झाली 25 धावा. 2 चेंडू आणि 25 धावा. मंदार मात्र ज्या वेळी निगेटिव्ह पद्धती फेकण्याचा चेंडू केला, निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या विरुद्ध समीकरण घडताना आपण पाहिलंय. कारण गोलंदाजीसाठी नक्कीच कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू दिला होता. कारण पहिल्या षटकामध्ये रितेशच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर मंदारला कमबॅकवाली गोलंदाजी करायची होती आणि त्याचाच आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ झालेला मंदार आता मात्र थोडासा महागडा पडतोय. 2 चेंडूमध्ये जवळपास 8 धावा दिलेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 4 चेंडूवरती काय बिघडेल काय घडेल नक्कीच ही जरतरची गोष्ट आहे. परंतु आता मात्र हवा मात्र पाहायला मिळते ती म्हणजे फलंदाजाच्या साईडना ज्या वेळी चेंडू बॅटवरती आलाय, सीमारेषा पार करताना पाहायला मिळालाय. हा चेंडू नंबर 3 असेल मंदारचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती गणेश. नक्कीच म्हटल्याप्रमाणे थोडासा हातामध्ये परिवर्तन केलं होतं. थोडासा वेगळ्या प्रकारचा चेंडू फेकण्यासाठी कानमंत्र दिला होता. अजिंक्य वैद्य या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळते. एक मोठं नाव झिराड या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करण्याचं एक जबाबदारी आहे ही अजिंक्यच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं. या दरम्यान जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू एक ताबडतोब पद्धतीची कामगिरी पडताना पाहायला मिळतात. आता मात्र कमबॅक करताना गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु त्याच्याच पुढच्या चेंडूवरती चेंडू ओळखला, बॅटवरती भिरकावून दिला. पाहायला गेलं तर या चेंडूवर या 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं तर 29 धावा मैदानामध्ये आवाज संघ आतापर्यंत मारताना पाहायला मिळतोय. नक्कीच नाणेफेकी जिंकल्यानंतर आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार हा निर्णय आतापर्यंत पाहायला गेलं तर एक समीकरण पाहायला गेलं एक स्ट्रॅटजी पाहायला गेलीत ना तर योग्य पद्धतीने आवाज संघाच्या साईडनं घडताना पाहायला मिळते. खरं दोन्ही नामवंत खेळाडू आहेत, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. आवाज संघासाठी नेहमी प्रयत्न करत असतात, चांगली कामगिरी करत असतात आणि आज सुद्धा सासवण्याच्या मैदानामध्ये श्री अमृत वाकडे चषक या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पार पाडताना पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी चांगला फटका होता. गलीच्या दिशेने हा चेंडू भिरकावून दिला. हा पुन्हा एकदा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून चौथा चौकार. करायची होती, कमी धावांची गोलंदाजी करायची होती. मात्र त्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळत नाहीये. नक्कीच अंतिम चेंडू जरी निर्धाव गेला असला तरी पाहायला गेलं तर जवळपास हे 16 धावांचं षटक म्हणजे ज्या प्रकारे रितेशला 17 धावांचं षटक आलं होतं त्याच प्रकारे मंदारला सुद्धा 16 धावांचं षटक. जवळपास एक धावसंख्या जर पाहिलीत तर कोणताही गोलंदाज वाचवू शकला नाही आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा विचार केला तर ते 30 डबल तिरी मैदानामध्ये धावसंख्या आलेली पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. ज्या वेळेचा त्यांचा आत्मविश्वास नाणेफेकी जिंकल्यानंतर पाहायला मिळाला ना तो मैदानामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पाहता पाहता 2 षटकं संपलीत हा 5 षटकांच्या खेळामध्ये. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका झिराट संघ. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या 33 पाहायला मिळत. उर्वरित उर्वरित 18 चेंडू मैदानामध्ये आपण जर पाहिले तर एक चांगल्या प्रकारचे फेकण्यासाठी नवीन गोलंदाज प्रारंभ मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. रितेश आणि मंदारला जी कामगिरी पार पाडणं गरजेचं होतं त्याची मात्र आता पुन्हा एकदा टांगती तलवार आपल्या मैदानामध्ये या साध्य सिद्ध करत असताना पुन्हा एकदा प्रारंभ पाहायला मिळेल. आणि नक्कीच हे तिसरं षटक प्रारंभाच्या माध्यमातून आपण पाहायचं आहे कशा प्रकारचं ते ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. कारण 2 षटकं जी गेली ना ती अतिशय महागडी पाहायला मिळाली. अजून कोणतंही विकेट घेणं या ठिकाणी शक्य झालेलं नाही आहे झिराट संघाला. नक्कीच आवाज संघाचे विचार केला तर गणेश आणि समीर ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. चांगली धावसंख्या रचताना पाहायला मिळते. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 धावा ह्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा स्कोर नेहमी म्हणता येतो. चांगला स्वरूपाचा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार. काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहायचं आहे. प्रारंभाच्या ह्या गोलंदाजीवरती ज्यावेळी स्ट्राईकवरती असेल समीर.
नक्कीच म्हटल्याप्रमाणे प्रारंभाचा हा पहिला चेंडू जोरदार प्रहार केला होता आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूपासून मारण्यासाठी सज्ज झाला होता ह्या चेंडूवरती सुद्धा षटकार. चला ज्यांनी झेल पकडली होती ना आयवा कॅश त्यांनी हे षटक संपल्यानंतर यायचं आहे. या दरम्यान पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाच्या माध्यमातून चुकी झालेली पाहायला मिळते. हा वाईट चेंडू प्रारंभाच्या माध्यमातून आणि नक्कीच चुकीला माफी नसणार या ठिकाणी. ज्या ज्या वेळी चांगलं आपण कामगिरी करा पंच नक्कीच तुम्हाला दाद सुद्धा देणार. ज्या ज्या वेळी चुकी केलेली पाहायला मिळेल नक्कीच पंच ह्याच्यावरती नाखुश असतील, पंच टोचवतील निर्णय आणि हा वाईट असेल. अतिरिक्त एक धावसंख्या झाली मैदानामध्ये ती 43 धावा. तिसरा चेंडू आता मात्र मार्गस्थ असताना प्रारंभाचा हा चांगला चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि नक्कीच कुठेतरी पाहिलं तर ह्या चेंडूवरती एकच धाव घेण्यात आली. दबाव दडपण मात्र दोन्ही संघांवरती पाहायला मिळते. कारण जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे मारा करायचा होता, ज्या प्रकारे धावसंख्या रचायची होती, रितेश आणि मंदारचं षटक आपल्याला मोठं करायचं होतं, त्यामध्ये नक्कीच यश आलंय. ज्यावेळी प्रारंभ गोलंदाजीला आला त्यानंतर संतगतीने पुन्हा एकदा खेळ झालेला पाहायला मिळतोय. हा चेंडूवरती मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडूची सांगता झाली हे मात्र आमच्यापर्यंत समजलं आणि नक्कीच हा चेंडू चौथा निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू आणि हे 2 चेंडू पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने निगेटिव्ह फेकण्याचा प्रयत्न हा मात्र प्रारंभाचा असणार. चेंडू नंबर 5 पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टीची दिशा घेणारा हा चेंडू यष्टीवरती जाऊन आदळला, त्रिफळाचीत झाला आणि चेंडूवरती हा मिळते विकेट. एक षटकार 3 चौकारांच्या माध्यमातून मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. असा हा गणेश आता मात्र मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी जयेश मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतो. जयेशची सुद्धा कामगिरी आपण जर पाहिली तर गेल्या 2-3 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीची कामगिरी नेहमी आपल्या संघासाठी नागेश्वर आवाज या संघासाठी पाहायला मिळालं आहे. आता मात्र ज्यावेळी एक महत्त्वाची विकेट माघारी परतल्यानंतर त्याची जबाबदारी किंवा त्याची जी खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायची असते ती मात्र आपल्या जबाबदारीची एक कामगिरी या मैदानामध्ये आपल्याला पार पाडावी लागेल. पाहायला गेलं तर अंतिम चेंडू आहे, अंतिम चेंडूपासून वाचावं लागेल. प्रारंभाची जी आपण गोलंदाजी क्वालिटी बघितली ना तर नेहमीच विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याला आपण ओळखतो, परंतु पाहायला जातो आणि आता मात्र तीच कामगिरी तिसऱ्या षटकामध्ये प्रारंभाने करून दाखवलंय. हा अंतिम चेंडू असेल, या अंतिम चेंडूवरती काय घडेल पाहायचं आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा नवीन फलंदाज जयेशसाठी. अलगत हाताने नक्कीच कटवलेला चेंडू
हे षटक संपुष्टात आलं. ह्या षटक संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या आपण जर पाहिले तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये पाहिले तर 45 धावा. नक्कीच प्रत्येक षटकाचा आपण जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. पण पहिल्या षटकाचा विचार करता 17 धावांचं षटक हे रितेशच्या माध्यमातून आलं होतं. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर मंदारच्या माध्यमातून 16 धावांचं आलं होतं. आणि आता मात्र प्रारंभ नक्कीच एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा गेल्या होत्या, परंतु त्याच्यामधलं कमबॅकवाली गोलंदाजी करत असताना, चांगले चेंडू फेकत असताना धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावांचं हे षटक संपुष्टात येण्यामध्ये प्रारंभचं यश पाहायला मिळालं. नक्कीच कुठेतरी कमबॅकवाली गोलंदाजी प्रारंभची सुद्धा म्हणता येईल, कारण पाहायला गेलं तर 1 वाईट 1 9च्या स्वरूपामध्ये धावसंख्या केली होती. त्यानंतर एक महत्त्वाची विकेट घेण्यामध्ये सुद्धा यश आलं. अशा परिस्थितीमध्ये आपण जर गोलंदाजी भूमिका पाहिली तर आतापर्यंत प्रारंभाने चांगली गोलंदाजी सुद्धा केली. आता मात्र चौथा गोलंदाज ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं, मी नेहमी वारंवार म्हटलं की 17 धावसंख्या दिली होती. आता मात्र ज्यावेळी पॉवर प्लेचं षटक होतं, मोठे फटके मारण्याची संधी फलंदाजांकडे असते, परंतु यावेळी रितेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिल्यानंतर समीकरण चेंज झालं असेल. आता मध्ये क्षेत्ररक्षण करणारी संघ थोडंसं क्षेत्ररक्षण फील्ड वेगळ्या प्रकारे सजवली असेल आणि नक्कीच ह्या चेंडूवरती काय घडणार, या षटकामध्ये काय घडणार, रितेश कमबॅक करणार की नक्कीच पहिल्या षटकामध्ये जितका मोठा प्रहार केला ते घडताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती जरी आपण जर पाहिलं तर चांगली भूमिका, चांगली गोलंदाजी रितेशच्या माध्यमातून पाहिली. आता मात्र पहिलं षटक माझ्या 17 धावांचं गेलं होतं, ते मात्र कुठेतरी कमी मला करायचं आहे. चांगलं षटक फेकायचं आहे. जी जबाबदारी पुन्हा एकदा माझ्यावरती आली, 2 षटकं फेकण्याची, दुसरं षटक फेकण्याची, ती मात्र कुठेतरी मला चांगल्या पद्धतीने पार पडायची आहे. हे मात्र उदाहरण आणि हे चांगलं समीकरण आहे आता मात्र गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली, मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? नक्कीच नाही. एका धावेवरती समाधान म्हणलं आलेला नवीन खेळाडू जयेशच्या माध्यमातून चांगलं योगदान होताना पाहायला मिळते, कारण जेव्हा एखादा खेळाडू माघारी परतल्यानंतर विकेट पडल्यानंतर जी जबाबदारी असते समोरच्या खेळाडूला सहकार्य करायची, सपोर्ट देण्याची, ती मात्र जयेश पुरेपूर करताना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच कुठेतरी समीर एक चांगला खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. नक्कीच समीरचा आवाज माझ्या या माध्यमातून आपण जर पाहिलं तर माझा आवाज समीरपर्यंत पोहोचला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती समीरने एक मोठा फटका घेत नसेल, कारण नागेश्वर आवाज म्हटल्यानंतर मैदानामध्ये एक भलामोठा मोठा संघ म्हणून ह्या संघाची ओळख आपण पाहायला मिळते. आणि त्याच परिस्थितीमध्ये खेळत असताना समीरने मात्र आपल्या संघाला सावरताना आपल्या संघाला चांगली मोठी धावसंख्येमध्ये नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळतो. रितेश मात्र कुठेतरी कमी पडलाय. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. हा तिसऱ्या चेंडूवरती ब्रॉकहोल पद्धतीचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पण तो निर्धाव चेंडू घेण्याच्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली. जयेश आणि समीर ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना आत्तापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली तर 53 धावा, 54 धावा मैदानामध्ये झालेल्या पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 54 धावा नक्कीच पाठलाग करत असताना धावसंख्येमध्ये उसळी घेण्याचा, धावसंख्येमध्ये जोरदार प्रयत्न करायचा, वाढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुरेपूर होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र मोठा फटका जयेशच्या माध्यमातून अजिंक्य वैद्यच्या डोक्यावरना येतोय षटकार. गरजेचं आहे हे मात्र जयेशने उदाहरण दाखवून दिलं आणि सरळ हाताने खेळलेला हा फटका, एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला षटकाराच्या दिशेने. जयेश मात्र आता महागडा ठरला. ह्या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एकदा समीकरण पाहणं असेल, नो डाऊट हा चेंडू बॅटवरती आल्यानंतर पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय षटकार. या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एक मोठी धावसंख्या आवाज या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली कामगिरी आवाजच्या संघाने पूर्णपणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच नागेश्वर आवाज संघ या अलिबाग तालुक्यातली मोठा संघ का आहे याचं मात्र नक्कीच उदाहरण या दोन्ही खेळाडूंनी, समीरनी, जयेशनी तसंच गणेशनी या मैदानामध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नवीन गोलंदाज षटक नंबर 5, एक शेवटचा अंतिम षटक मैदानामध्ये घेऊन येताना पाहायला मिळतोय.
प्रशांत. नक्षी पपया नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या संघामध्ये गोलंदाजीला सुरुवात करणारे अंतिम षटक आधीचे खेळाडू एकही आपल्याला पाहायला गेलं तर चांगले पाहायला मिळत नाहीत, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीत. परंतु या दरम्यान जर पाहिलं तर आल्या आल्या एक अनुभवी खेळाडू पप्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून देतोय. जी करू शकतो निश्चितपणे कोणत्याही दबावाखाली खेळताना पाहायला मिळत नाहीये आणि त्याच्याच कामगिरीच्या जीवावरती 66 धावांचं लक्ष आतापर्यंत मारण्यामध्ये आवाज संघ आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रकारे गोलंदाज सुद्धा कौतुक करावं लागेल. 5 नंबरवरती गोलंदाजी करण्यासाठी आलेला हा खेळाडू प्रशांत पप्या नावाने प्रसिद्ध या संघामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट घोषित करून नक्कीच विकेट प्राप्त करून दाखवून देतोय की जिराट संघ तरी सुद्धा कुठं कमी नसेल. ही धावसंख्या आम्ही सुद्धा चेसिंग करू शकतो आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही फेकू शकतो. याचं उत्तम उदाहरण उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे असतील नक्कीच आवाज संघा साईडनं आपल्याला पाहायला मिळतील की नक्की जिराट संघाकडे निर्धाव चेंडू सांगत होईल. ह्या ठिकाणी मोठा फटका. आता मात्र पुन्हा एकदा पपयावरती आल्या आल्या जोरदार प्रहार. पुन्हा एकदा चेंडू धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होणार. येणार षटकार. निश्चितच आपल्याला जी कमबॅकवाली गोलंदाजी करायची त्यामध्ये मात्र यश येत नाहीये. प्रत्येक येणारा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरताना पाहायला मिळतोय आणि त्याच प्रयत्नात आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक विकेट घोषित करण्यामध्ये आली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आला आणि तिसऱ्या चेंडूवरती पंचांच्या माध्यमातून वन डिक्लेअर म्हणजे वनडीच्या स्वरूपामध्ये ही एक धाव प्राप्त होते. 72+1 पाहिलं तर 73 धावांचा आत्तापर्यंत मजल मारलेला संघ नागेश्वर आवास आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरंच चांगली कामगिरी नागेश्वर आवास या संघाकडनं आत्तापर्यंत पाहायला मिळाली. 3 चेंडू अजूनही मैदानामध्ये प्रशांतला फेकावे लागतील. एक चांगला कटर पद्धतीचा गोलंदाज नक्कीच पाहायला गेलं तर टप्प्यामध्ये व्हेरिएशन करताना पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन करताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच कुठेतरी खेळाडूला कसं डावपेचामध्ये फसवता येईल याचं मात्र उत्तम उदाहरण प्रशांतने मात्र दाखवून दिले. त्यावेळी षटकार आल्यानंतर कुठेतरी चांगला चेंडू पडणं गरजेचं आहे. नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये पाहिलं तर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्याच्यावेळी मोठे फटके मारण्याची संधी मिळाली, मोठे फटके सुद्धा मारून दाखवलेत. ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव गेला. चौथ्या चेंडूवरती निर्धाव गेल्यानंतर आत्मविश्वास आता मात्र गोलंदाजा पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू माझ्या माध्यमातून निगेटिव्ह पद्धतीचे असतील. हा आत्मविश्वास पाहायला मिळतोय आणि हा आत्मविश्वास खरा ठरतोय की खोटा ठरतोय ह्या 2 चेंडूवरती पाहायला मिळतील. आता मात्र हा 5वा चेंडू पुन्हा एकदा पहिलं तर हा चेंडू नो होता. नक्कीच नो चेंडूवरती खेळाडूला मात्र माघारी परतावं लागेल. पण ज्या प्रकारची स्ट्राईक घ्यायची होती, जयेशकडे जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायची होती, जयेशला जास्तीत स्ट्राईक घ्यायची होती, हे मात्र समीकरण यशस्वी ठरताना पाहायला मिळालंय. आणि खरंच चेंडूचा आपण जर विचार केला तर नो चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिट आणि आत्ता मात्र जयेशकडे संधी असणार आहे ह्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची. पाहायचं काय घडेल काय बिघडेल. एका साईडला प्रशांत सुद्धा चांगली गोलंदाजी करतो, तर एका साईडला जयेशने सुद्धा चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालंय. या गोलंदाज फलंदाजाच्या महायुद्धामध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणचा विजय होणार. या मात्र चेंडू नंबर 5 मध्ये थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते आणि उर्वरित 2 चेंडू किती धावांपर्यंत मजल मारणार. आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिलीत 74 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. 5 षटकांच्या खेळामध्ये 74 धावा अतिशय चांगली धावसंख्या या मैदानामध्ये पाहायला मिळेल. परंतु त्या पद्धतीनेच आपण जर पाहिलं तर साई झिराट सुद्धा फलंदाजी करू शकतो याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं असेल. 5वा चेंडू हा नो चेंडूचा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. या ठिकाणी ज्याला मात्र चेंडू मिस होणं बोलतात ना, कोणती धाव येणं नसतं ना आणि तोही फ्री हिट चेंडू असल्यावरती जी कळकळ जी आपण म्हणतो ना ती मात्र फलंदाजाला कुठेतरी जाणवत असेल. कारण एक चांगला चेंडू होता. अंतिम चेंडू मैदानामध्ये पाहायचं या 5व्या षटकातील ज्या ठिकाणी
गोलंदाजी करत असताना प्रशांतला मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर धावणं कुठेतरी चुकीचं ठरलेलं पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून हा डॉट चेंडू पाहायला मिळाला, डेट चेंडू पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते. आणि या 2 धावेनिशी पहिलं पूर्वसत्र आपल्याला संपताना पाहायला मिळते. पाहायला गेलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली 76 धावा आणि 76 धावा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण जर पाहिल्यात तर आवाज संघाने कुठून काढलेला पाहायला मिळतात. प्लस त्यामध्ये आपण जर पेनल्टीचा विचार केला तर त्यामध्ये प्लस 5 धावा, म्हणजे एकूण जर पाहिलं तर एक्क्याऐंशी धावा मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर आवाज संघाकडनं स्कोरबोर्डवरती लगवण्यात आलेले आहेत. म्हणजे 82 धावांचे येणारे 30 चेंडू आणि 82 धावा या साईड झिराड या संघाला मैदानामध्ये काढणं गरजेचं असेल. चला आवाज संघ आपण मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे. दोन चार सहा 3 जणांचे तर शूजच नाहीये. ते 5 पेनल्टी म्हणजे ते 76 ला जाऊ द्या काय, ते 5 कॅन्सल करून टाक, म्हणजे ते हाय ते स्कोरच काढायला लागेल. 5 रनची पेनल्टी आहे ना, पण 2 शूज मध्ये काय 5 रनची पेनल्टी म्हणजे परत ते 82 परत मला उत्तर बनवायचे. नक्कीच या स्पर्धेच्या नियमानुसार ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असल्या कारणाने नागेश्वर आवाज संघाला सुद्धा 5 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 77 धावांची गरज असणार आहे झिराड संघाला. तर झिराड संघ आपले बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा. अन्यथा पुन्हा काही आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पेनल्टी देण्यात आली तर मग ते आपल्याला मान्य करावे लागेल. चला अजिंक्य वैते आपण प्लीज आपले महत्त्वाचे फलंदाज पाठवायचे आहेत. एक मेन बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. चाललं नसतं आपले उधार घेऊन आपल्याला विकत लावलं. मला फॉर्मॅट बनवायचं, मला फॉर्मॅटच भेटत नाही. हे परत लिहायला लागते, आणि छोटा अक्षर किती काढायला लागते. ते इथं खानावला त्या धरणे करून शोध केली होती ना, अरे बाबा टेन्शन याचं, बारीक 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 लिहितात आणि ते सांगतात, विचारल्यावर सांगतात, न सांगण्याबद्दलचं काय नाही. प्रारंभ आणि विजय मात्रे प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये. प्रारंभ एक मयुरेश कोळी म्हणून पण आहे बघ, तो पण हे करतो, स्कोरिंग करतो, त्याची पण मस्त आहे पद्धत. तो एक वही घेतो आणि सर्व किती डॉट बॉल, किती चौके. विजय मात्रे प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये. विजय मात्रे आणि श्री अमृत वाकडे प्रत्येक कॅचसाठी 500. नक्कीच विजय म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस आले. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयांचं बक्षीस श्री अमृत वाकडे चषक यांच्या माध्यमातून. प्रत्येक जी झेल आपण जर पकडलीत ना तर 500 रुपयाचं बक्षीस असणार विजय म्हात्रे सर आपल्यासाठी.
आणि नक्कीच जर त्यापेक्षाही एक हातामध्ये जर आपण कॅच पकडली तर 1,500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक कॅचसाठी असणार आहे. तर प्रयत्न करा. तसेच प्रत्येक जितके तुम्ही चेंडू अडवाल ना त्या प्रत्येक चेंडूवरती 200 रुपये. अडवण्यामागे आपण फक्त अडवायचा आहे चेंडू, फील्ड करायचा आहे. बघा मोठी संधी आहे विजय म्हात्रे सर आपल्यासाठी. फील्ड केला तरी 200 रुपये, कॅच पकडलीत तर 500 रुपये आणि एका हातामध्ये कॅच पकडलीत तर 1,500. झिराड संघाच्या साईडनं आपण जर विचार केला तर स्ट्राईकवरती आपल्याला कैबल्य, तर नॉन स्ट्राईकवरती प्रारंभ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सर्वेश मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज सर्वेश, पहिला चेंडू कैबल्यासाठी. हा नक्की चेंडू आपण जर पाहिला तर जोरदार गतीने फेकला होता. ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती आवाज संघाला, ती मात्र संधी किंवा सुरुवात ज्या गोलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्याची गरजेची होती त्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र सर्वेच्या माध्यमातून या पहिल्या षटकामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव गेला. आपला आत्मविश्वास, आपली स्ट्रॅटर्जी या मैदानामध्ये पुरेपूर वापर करताना पाहायला मिळते. या पुढील चेंडू नक्कीच जोरदार प्रहार चेंडू, बराचसा लांब सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कारण तो दर्शन शहराच्या संघातला आहे म्हणून त्याला 500 रुपये. आपण सुद्धा यायचं आहे. आले काय कुठे गेला पैसे मोजून देऊ भरोसा जाऊ शपथ किती काढलं तो मग असा करते. जी मोठी कामगिरी करायची ती मात्र कैवल्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 77 धावा आपल्याला मैदानामध्ये खेळून काढायच्यात. मग त्याचप्रमाणे प्रयत्न करत असताना ह्या संघाचा एक चांगला खेळाडू कैवल्याने प्रारंभ मैदानामध्ये एक चांगली
रणनीतीचा वापर करत असताना मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूची संगत झाली आहे. 5 चेंडूमध्ये जवळपास 20 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात आणि ह्या 20 धावेंचं आपण जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मी रितेशचं माध्यमातून गोलंदाजीचा विचार केला तर 17 धावांचं षटक पहिल्या माध्यमातून आलं होतं, पहिल्या पूर्व सत्रामध्ये आलं होतं. आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना कैवल्याची फटकेबाजी बघत असताना या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एक अफलातून फटका आपण जर पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमारेषे बाहेर या षटकातील चौथा षटकार. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, येईल षटकार. ह्या टाइमला जर बघितला तर पुन्हा एकदा जोरदार फटका आणि या चेंडूवरती लॉंग लेगच्या स्वरूपामध्ये येतोय चौकार. 38 ना 38 एक बॉल शिल्लक आहे. धन्यवाद डीजे. एक अंतिम चेंडू मैदानामध्ये समीरच्या माध्यमातून फेकणं गरजेचं असेल. पाहायचं या चेंडूवरती काय घडेल. कैवल्याने मात्र आता आपली जादुई फलंदाजी, एक आक्रमक फलंदाजी दाखवताना पाहायला मिळते आणि या चेंडूवरती सध्या एक सुंदर फटका. हा सुद्धा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, येईल षटकार. आणि लागोपाठ आपण जर तिसरी सुद्धा कॅच पकडलीत ना,
तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे तिसरी कॅच जरी आपण पकडली तर. 18 चेंडू आणि 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला मैदानामध्ये काढायची गरज आहे. नक्कीच प्रारंभ आणि कैवल्य ही जोडी मैदानामध्ये मात्र एक आगीच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि अशी स्पर्धा नामवंत स्पर्धा पार पडत असताना पाहायचं आहे. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असणार आहे. पाहायचं आता मात्र स्ट्राईकवरती प्रारंभाकडे खेळण्यासाठी जास्त संधी आलेली पाहायला मिळत नाही. या एक चेंडूवाला तर त्या चेंडूवरती एक धाव मात्र निश्चितच काढली होती. आता मात्र उर्वरित या 18 चेंडूमध्ये 33 धावा कशा प्रकारे पार करायच्यात, कशा प्रकारे खेळून काढणार हे मात्र पाहण्यासाठी असेल. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार हे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज सर्वेच्या पहिल्या षटकामध्ये 26 धावांचं षटक आलं होतं. एक महत्त्वाचा गोलंदाज आवाज संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच गोलंदाज सर्वेश नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू सर्वेचा प्रारंभासाठी. यावेळी प्रारंभीला फसवलेला चेंडू टाकलेला पाहायला मिळाला. झेल पकडणं गरजेचं होतं, कोणतीही चूक मात्र करणार नाही आणि मात्र प्रारंभ माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिले तर चांगली झेल पकडून प्रारंभाला माघारी परतण्याचं काम केलं होतं. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती वारंवार यष्टिरक्षकामध्ये असलेला गणेश मात्र या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी धावसंख्या रोखायची आहे, ज्या ठिकाणी धावसंख्येमध्ये रोख धरायचा आहे त्या ठिकाणी मात्र चुकी होताना पाहायला मिळते आणि चुकीचा फायदा मात्र झिराट संघाला झालेला पाहायला मिळतोय. एक वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मैदानामध्ये आली आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती 45 धावा. ज्यावेळी 77 धावांचं लक्ष आपल्याला पार करायचं आहे, पाहायचं ह्यावेळी हे षटक संपण्यापूर्वी किती धावांपर्यंत मजल मारेल झिराट संघ. आणि यावेळी मात्र मोठा फटका, हा चेंडू नो डाऊट जाईल सीमारेषेच्या बाहेर, येईल षटकार. षटक कैवल्य पाटील मैदानामध्ये लगवताना पाहायला मिळेल. काय घडेल हे मात्र प्रत्येक चेंडूवरचं समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ह्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला आणि हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सीमारेषेबाहेर, येईल चौकार.
संख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा. आता मात्र नक्कीच म्हटल्याप्रमाणे अर्ध षटकासाठी 50 धावांसाठी, वैयक्तिक 50 धावांसाठी आपण जर पाहिलं तर कैवल्याला फक्त 3 धावांची गरज असणार आहे. आणि धावसंख्येचा आपण जर विचार केला तर संघाची धावसंख्या झाली ती 56 धावा. हा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल षटक नंबर 3 मधला. अंतिम चेंडू मैदानामध्ये गोलंदाज सर्व्हिसचा. या ठिकाणी मात्र चुकी केली आणि चुकीचा फायदा मात्र फलंदाजाला मिळणार आणि आपलं वैयक्तिक अर्धशतक आता मात्र कैवल्य पाटीलच्या माध्यमातून डीजे. तीन 16 धावा हा येतोय षटकार. खेळाडू कुठं मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. कैवल्य पाटील त्याचप्रमाणे ओमकार एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान जर पाहिलं तर नक्की निश्चय केला होता की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. नक्की त्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि कोणती दुसरी धाव घेणार नाही. एका धावेवरती संपुष्टात येणार हा चेंडू, एका धावेवरती समाधान मानणार असा हा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समीकरण चेंज होते. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. तर मोठा फटका एक ह्या वाऱ्याचा वेग घेत असलेला चेंडू बराचसा लांब सीमारेषापासून येतोय. कैवल्य पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा षटकार. या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच अलगद हाताने कटवलेला हा चेंडू एक धावेमध्ये समाधान मानावं लागेल कैवल्य पाटीलला. आता मात्र पुन्हा एकदा सामना पुढच्या चेंडूवरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये चौथ्या षटकातील प्रारंभ होतील. जयेशच्या गोलंदाजीवरती जिंकण्यासाठी मैदानामध्ये अजूनही 3 धावांची गरज असेल. पाहायचा ओमकार मात्र या 3 धावा ह्या फटक्यानिशी सामना विजयी फटका, विजयी षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सामना जिंकतोय साई झिराड. सामनावीर या ठिकाणी अनाउन्समेंट करतो. लगेच सामनावीर ठरलेला खेळाडू नो डाऊट कैवल्य पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. कैवल्य पाटीलनी लगेच यायचा आहे.